नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण सध्या हवामानातल्या एक अतिशय महत्त्वाच्या घटनेवर चर्चा करणार आहोत किंवा मत मांडणार आहोत. सिंधुदुर्गमध्ये आपला एक सबस्क्रायबरचा ग्रुप आहे आणि त्यांच्याशी आज माझी झालेल्या चर्चेनुसार अरबी समुद्रांमधील बाष्प संपुष्टात आलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं बाष्प आपल्याला सध्या या छायाचित्रामध्ये सुद्धा दिसत नाही. वारे केवळ आहेत आणि थोडं बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली अधिक आहेत. तर याचा बदल असा झाला आहे की त्या ठिकाणच्या कोळी बांधवांशी झालेल्या चर्चेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की मार्चमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण शांत असतं समुद्रामध्ये, त्या पद्धतीचं वातावरण शांत झालं आहे. अन्यथा मान्सून सक्रिय आल्यानंतर जवळपास नारळी पौर्णिमेपर्यंत कोळी बांधव ही मासेमारी बंद करतात, परंतु पुन्हा एकदा शांत समुद्रात मासेमारीसाठी बोटी उतरलेल्या आहेत आणि ही गोष्ट दुष्काळाचे संकेत देणारी आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, पावसाचं प्रमाण यावर्षी कमी आहे हे सगळ्याच हवामान अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की व्हेरी स्ट्रॉंग एल किंवा काहींच्या भाषेत सुपर एल निनोचं सध्या वर्ष आहे आणि त्यामुळे यावर्षी मान्सून कमी पडणार आहे. जबाबदारपणे पेरण्या करू नका अशा प्रकारचा आग्रह आम्ही सातत्याने धरलेला आहे. शिवाय आमच्या आग्रहाला दूर ठेवा, शासनाच्या देखील गाईडलाईन्स आहेत की पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. तरी देखील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात आणि दररोज 400-500 फोन आम्हाला अटेंड करावे लागतात आणि शेतकरी विचारतो, सर पेरणी केली, पाऊस कधी येणार, पेरणी केली, पाऊस कधी येणार. त्याचं उत्तर आमच्याकडे नाही आहे. कारण जरी मॉडेलमध्ये आज पावसाचं वातावरण दाखवलं जात असलं तरी देखील तो पाऊस प्रत्यक्षात किती पडेल हे देखील महत्त्वाचं असतं. आपण जर या मॅपमध्ये बघितलं तर 1 जूनपासून 15 जूनपर्यंत जे भारतामध्ये पाऊसमान झालेलं आहे त्या संदर्भातले या ठिकाणी महत्त्वाचा डेटा आहे. तर यामध्ये भारताच्या बाबतीत जर विचार करायचा तर पूर्व भारतामध्ये या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दिल्ली NCR मध्ये आणि पूर्व राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे आणि कर्नाटकच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस जास्त आहे. त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवर अतिरिक्त पाऊस आहे. या पलीकडे पाऊस विशेष झालेला नाही. म्हणजे उत्तर भारतामध्ये अति उत्तरेकडील राज्यांमध्ये एक समाधानकारक पाऊस आहे. थोडा पाऊस पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, रायलसीमा, उत्तर कर्नाटक आणि काही प्रमाणात पश्चिमी मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाची नोंद आहे. बाकी जर आपण भारत देश बघितला तर गुजरात आणि महाराष्ट्र आणि झारखंड हे काही राज्य डेंजर झोनमध्ये आता दाखवलेले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, महाराष्ट्राची आपण आता जर स्थितीचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये विदर्भात 70%, त्यानंतर 55% मराठवाड्यामध्ये, पुन्हा 76 ते 78% मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये 76% अशी तूट महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र हे चित्र 15 तारखेपर्यंत असणं काही विशेष नाही. उतरत्या 15 दिवसामध्ये म्हणजे उरलेल्या 15 दिवसामध्ये हे चित्र बदलेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. परंतु समजा हे नाही बदललं तर महाराष्ट्र शासनाला दुष्काळ जाहीर करावा लागेल. संपूर्ण देशाचा एकत्रित विचार करता या ठिकाणी 32% तूट अजून आहे. मात्र ही तूट कमी होण्याची शक्यता आहे कारण आता पाऊस आणि मान्सून सक्रिय होईल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरासरी तूट ही 70% आहे. ती सुद्धा तूट कमी होईल, परंतु किती? मान्सूनने जवळपास 8 तारखेपासून 16 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 9 दिवस कुठल्याही प्रकारची प्रगती केलेली नाही आहे. 12 ते 16 4 दिवस या ठिकाणी देखील कोणतीही प्रगती झालेली नाही. उत्तर भारतात असलेल्या एका सामान्य WD नुसार एक ट्रफ या ठिकाणी तयार झाल्यामुळे सध्या विदर्भामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत. या ठिकाणी आपण बघतो त्याच पद्धतीचं वातावरण WD मुळे एक ट्रफ या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे.
परंतु महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद सध्या 17-18 तारखेला देखील नाही आहे. परंतु थोड्या प्रमाणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज जशा आज वाढल्या तशा उद्याही वाढतील आणि प्रत्येक दिवस आता थोड्या थोड्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत जातील असा अंदाज आहे. आपण जर ECMW मॉडेलचा अंदाज बघितला तर उद्या 17 तारखेला कोकणामध्ये वातावरण बदलण्याला सुरुवात होणं अपेक्षित आहे. त्यामुळे पावसाचा अनुकूल ढग अगदी नंदुरबार धुळेपर्यंत, पश्चिम नाशिकमध्ये, पुणे पश्चिममध्ये, सातारा पश्चिममध्ये सुद्धा वातावरण बदलायला सुरुवात होईल. म्हणजे जास्त ढग उद्या कोकण किनारपट्टीला दिसू शकतात आणि थोडं पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये किंवा थोडं यवतमाळमध्ये देखील पावसाचं प्रमाण उद्या वाढू शकतं. 18 तारखेपासून हे पावसाचं प्रमाण अधिक वाढेल आणि मग 18 तारखेला नाशिक पश्चिममध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात, पालघरमध्ये किंवा अगदी इकडं पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक पातळीवर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. त्यामुळे या 48 तासातच हवामानात काहीतरी बदल होतोय सकारात्मक असं आपल्याला वाटायला लागणार आहे. आपल्याला थोड्या अकोला अमरावतीमध्ये सध्या देखील ॲक्टिव्हिटीज दाखवल्या जात आहेत. थोडं वातावरण विदर्भात तयार होतंय. आता उद्या मात्र आपल्याला पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाची शक्यता कमी आहे. मात्र उद्या थोडं नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागात, धुळ्याच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागामध्ये आणि त्याचबरोबर नागपूर, भंडारा किंवा वर्धा, यवतमाळ, अमरावतीच्याही काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आपण हे वातावरण बघतो. अकोल्यामध्ये सुद्धा उशिरा हे वातावरण असू शकतं. 18 तारखेला आपण 48 तासाचा अंदाज बघतो. नंदुरबार पश्चिमला थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा या मॉडेलचा, ECMW मॉडेलचा अंदाज आहे. परंतु 18 तारखेला फार वातावरण इथे जरी दाखवलं नसलं तरी आपण बघतोय की जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला, थोडं उत्तर संभाजीनगर, थोडा अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता 18 तारखेला आहे. आणि मग 19 तारखेपासून हे प्रमाण थोडं वेगळ्या पद्धतीने टर्न होईल. कारण पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस सुरू होतील. त्यामुळे आपल्याला साधारणपणे 19 तारखेला पहाटेपर्यंत जर आपण अंदाज बघितला तर वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे हळूहळू वातावरण बदलत जाईल. आता सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, मान्सून अद्याप कोकणात अडकले